मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र बनवताना व्हीएलई बांधवांना साईटचा अत्यंत मोठा प्रॉब्लेम होत आहे। साईट ही अत्यंत मोठी डोकेदुखी ठरली आहे। जेव्हा आपण साईट सुरू करतो तेव्हा साईट सुरू व्हायला जवळपास 1 घंटासुद्धा लागू शकतो आणि जेमतेम साईट सुरू झाली की त्याच्यामध्ये तालुका घेत नाही, फॉर्म सबमिट होत नाही, अशा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात। तर या प्रॉब्लेमचा सोल्युशन काय आहे, कोणत्या वेळेला ही साईट जी आहे ते एकदम सुरळीत चालेल, तर या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर व्हीएलई मित्रांनो, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनविताना आपल्यासमोर एक मोठी अडचण म्हणजेच साईट जी आहे ते चालत नाही आणि जेव्हा आपण शेतकऱ्यांची नोंदणी करतो तेव्हा आपल्यासमोर जे सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजेच तालुका घेत नाही। तर तालुका घेण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल, तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येक 2 मिनिटांनी जे तालुका आहे ते रिफ्रेश करावं लागेल। पुन्हा म्हणजे बॅक जाऊन थोडा आणि आणखी पुन्हा आपल्याला तालुका परत टाकावा लागेल। असे आपल्याला परत 5-6 अटेम्प्ट करायचे आहे। हे 5-6 अटेम्प्ट करताना आपल्याला असे जाणून येईल की आपल्यासमोर जी साईट आहे ते तालुका आपल्याला दाखवेल आणि नंतर आपल्याला त्या म्हणजे तालुका सिलेक्ट करता येईल आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला जो फॉर्म आहे ते पुढे आपल्याला कंटिन्यू करता येईल। आणि त्यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजेच कधीकधी आधार कन्सेंट घेत नाही। तर कन्सेंटचा प्रॉब्लेम म्हणजेच आपला जो फॉर्म आहे तो कुठेतरी चुकला असेल म्हणून तो कन्सेंट घेत नाही आहे। जास्तीत जास्त जो फॉर्म आहे ते कुठे चुकतो ते म्हणजेच ॲड्रेसमध्ये, तिथे एक लिहून राहते ते म्हणजेच एंटर ॲड्रेस इन अ लोकल लँग्वेज, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मराठीमध्ये टाईप करायचं आहे। ते जर तुम्ही मराठीमध्ये टाईप केलं तर तुमचं फॉर्म कन्सेंट घेईल आणि तो तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व होईल। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही साईट जी आहे ते तुमच्या रिफ्रेश करून तुम्ही तुमचा जो नोंदणी फॉर्म आहे तो भरू शकता। धन्यवाद मित्रांनो।